एक महत्त्वाची बातमी पाहूयात। मुंबई महापालिकेतील महापौर पदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे। भाजप शिवसेनेकडून गट नोंदणी प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाहीये। मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली त्यानंतर 31 जानेवारीला मतदान प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता। नवीन महापौर पदाची निवड फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता होती। पालिकेच्या निवडणुकीनंतर 27 जानेवारीला उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार होते। तसंच 31 जानेवारीला महापौर निवडीची जाहिरात देण्याची तयारी देखील प्रशासनाने केली होती। मात्र रात्री उशिरा संपूर्ण कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती दिली गेली आहे। गट नोंदणी पूर्ण न झाल्यानं महापौर निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलावा लागल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय। भाजप आणि शिवसेना युतीबाबत एकत्रित गट स्थापन होणार की नाही याबाबत अजूनही स्पष्टता नाहीये। महापौर पदावरती भाजपने दावा केला असून शिवसेनेने देखील महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्ष पदावरती दावा केलाय। याच सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती दोन्ही पक्षातील अंतर्गत चर्चा आणि वाद मिटल्याशिवाय एकत्रित गट नोंदणी होण्याची शक्यता कमी दिसतेय। त्यामुळे गट नोंदणी पूर्ण झाल्यानंतरच महापौर निवड प्रक्रियेला गती मिळू शकते। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। सुशांत, तत्पूर्वी आपण जर बघितलं असेल तर महापौर पदाची निवडीची प्रक्रिया जी आहे पालिकेकडून राबवण्यात आली होती। 31 जानेवारी ही मतदानाची प्रक्रिया घेणार होती। मात्र आपण जर बघितलं असेल तर अजून महापौर पदाच्या निवडीचं पुढं आणलेलं आहे। भाजप आणि शिवसेनेमध्ये अजूनही महापौर पदावर वाद असल्याचं पाहायला मिळतं आणि त्याचमुळे दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांची गटनोंदणी जी आहे ती अद्याप झाली नाही आणि याचमुळे संपूर्ण प्रक्रियेला विलंब होत असल्याचं आपल्याला माहिती वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे। बरं, धन्यवाद सुशांत तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।